विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम जगो आनंदे शिको आनंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी-एड अभ्यासक्रमासाठी जे विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छित आहेत, या प्रवेश पात्रतेच्या मागील व्हिडिओज आपण जो उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. आणि त्याच व्हिडिओमधून आपणा सर्वांना माहीत झालेलं असेल की या अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त प्राथमिक शिक्षक, ज्याला आपण डी-एड धारक प्राथमिक शिक्षक म्हणतो, ते शिक्षक या अभ्यासक्रमाचे खरे लाभार्थी विद्यार्थी आहेत. म्हणजे जिल्हा परिषद असेल, अनुदानित शाळा असतील, विनाअनुदानित शाळा असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या ठिकाणी जे प्राथमिक शिक्षक नियुक्त आहेत, अशा शिक्षकांना प्रामुख्याने या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या बी-एड अभ्यासक्रमासाठी सेवा कालावधीनुसार गुणदान कसे असतात, अतिरिक्त गुण कसे मिळतात तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेचे, या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची माहिती घेणार आहोत. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती की जे प्राथमिक शिक्षकांचे WhatsApp ग्रुप असतील, आपल्या परिचयातले जे प्राथमिक शिक्षक बी-एड करू इच्छित असतील, त्या शिक्षकांपर्यंत, तसेच जे सध्या डी-एड करतायत आणि त्यांना भविष्यामध्ये बी-एड करायचे आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांच्यापर्यंत आजचा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना त्यांच्या बी-एडसाठी या व्हिडिओची मदत होईल. आपण बघूया की बी-एड प्रवेशासाठीची जी गुणदान पद्धती आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं सुरुवातीला तुमचा जो काही सेवा कालावधी असतो, त्याला कसे गुण असतात ते लक्षात घेऊया. तर लक्षात घ्या की या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुमच्या प्रत्येक ज्याला आपण टीचिंग एक्सपिरियन्स म्हणतो, अध्यापन अनुभव म्हणतो, सेवा काळाचा अनुभव म्हणतो, त्या अनुभवास प्रत्येक वर्षासाठी 1 गुण असतो. म्हणजे माझी जर का 10 वर्षाची सर्व्हिस झालेली असेल, तर त्यासाठी मला 10 गुण मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. याच्यासाठी सध्या तरी कुठल्याही प्रकारची CET वगैरे नसते. हे तुमच्या अध्यापनाचे, अनुभवाचे गुण आणि एकंदरीत इतर जे गुण आहेत, त्या गुणानुसार तुमचा प्रवेश निश्चित होतो. आता बघूया आपण की अध्यापन अनुभवानुसार तुमच्या शैक्षणिक पात्रता, तुम्हाला जी तुम्ही अचीव्ह केलेली, त्याच्यात तुम्हाला कुठला वर्ग मिळाला आहे, कुठली श्रेणी मिळाली, त्यानुसार तुम्हाला कसे गुण असतात, ते आता आपण समजून घेऊयात. या अभ्यासक्रमाची ज्याला आपण मूलभूत शैक्षणिक पात्रता ही डी-एड, डी-टी-एड असल्यामुळे अ, हे उत्तीर्णतेचं प्रमाणपत्र तुम्हाला प्रवेशाच्या वेळी सादर करणं अनिवार्य असतं, हे तुम्हाला माहीतच झालेलं आहे. त्यामुळे त्याचे कुठलेही अतिरिक्त स्वरूपाचे गुण नसतात. म्हणजे डी-एडला तुम्हाला कितीही मार्क पडलेले असले, तरी त्याचा इथं या गुणांच्यामध्ये विचार केला जात नाही. फक्त तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. पदवी, पदव्युत्तर पदवी गुणदान पद्धती म्हणजे तुम्ही ज्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो, ते जर का तुम्ही प्राप्त केलेलं असेल, तर त्याला कसे गुण मिळतात ते बघूया आपण. की पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा पदवीनंतरची अतिरिक्त 1 वर्षाची पदविका किंवा PhD पदवी उत्तीर्ण असणाऱ्या अर्जदाराला त्यात मिळालेल्या गुणानुसार खालीलप्रमाणे गुण दिले जातात. मात्र त्यासाठी अर्जदाराने त्या संदर्भातील माहिती ऑनलाईन अर्जात संबंधित रकान्यात भरलेली असणे अनिवार्य असणं. म्हणजे जी काही माहिती आहे, ती तुम्ही जर का ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये भरलेली असेल, तरच तुम्हाला ते गुण मिळणार आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर तो तक्ता आहे बघा याच्या संदर्भातला, की विद्यापीठाचे जी काही निकष आहेत, ते निकष आता आपण समजून घेऊया. आता या ठिकाणी 3 पदवी दिलेल्या आहेत. म्हणजे एक ज्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो, BA, BCom आणि BSc किंवा एनी ग्रॅज्युएट, याच्यापेक्षा वेगळ्या विषयामध्ये असला तरी चालणार असणार. फक्त ते UGC मान्यताप्राप्त विद्यापीठ असलं पाहिजे. पदव्युत्तर पदवी म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशनच्या नंतरचं आपण जे शिक्षण घेतो, ते ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन म्हणतो, MA, MCom, MSc किंवा एनी याला समकक्ष. त्याच्यानंतर नंतरची अतिरिक्त 1 वर्षाची पदविका किंवा पदवी. आता हे पदवीनंतरची अतिरिक्त 1 वर्षाची पदवी या ठिकाणी उदाहरणादाखल दिलेलं होतं, की समजा DSM नावाचा कोर्स आहे शिक्षकांसाठीचा, शालेय व्यवस्थापन पदविका कोर्स, की जो की आपण ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर केलेला असतो. त्याच्यासाठीचे जे काही गुण आहेत, त्याची या ठिकाणी माहिती दिलेली. आता आपण इथं बघूया, की इथं महाराष्ट्रातली पारंपरिक विद्यापीठं, इव्हन देशभरातली म्हणण्यापेक्षा आपण महाराष्ट्राचा विचार करूया, की महाराष्ट्रभरातली विद्यापीठं आणि त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं जे काही शिक्षण असेल, तर त्याला कसे गुण आहेत ते बघूया आपण. जर का तुम्हाला 35.50 ते 49.50 पर्यंत गुण असतील याला पदवीला, तर तुम्हाला त्याचे 0 गुण मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही 50% पुढे गुण मिळवणं आवश्यक आहे, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या. पदव्युत्तर पदवी जर का या गुणांच्यामध्ये असेल, तर तुम्हाला त्याचे 3 गुण मिळतील आणि पदवीनंतरची अतिरिक्त 1 वर्षाची पदविका जर का असेल, तर तुम्हाला त्याच्यासाठीचे 3 गुण या ठिकाणी मिळणार आहेत. जर का तुमचे गुण 49.50 ते 59.49 जर असतील, तर तुम्हाला पदवीसाठी 4 गुण मिळतील, पदव्युत्तर पदवीसाठी 4 गुण मिळतील आणि पदवीनंतरची अतिरिक्त 1 वर्षाची पदविका किंवा पदवी असेल, तर तुम्हाला त्याच्यासाठी
4 गुण मिळतील. पुढे जाऊया. जर का तुमचे गुण 59.50 ते 74.49 पर्यंत असतील, तर तुम्हाला त्यासाठी पदवीला 5 गुण, पदव्युत्तर पदवीला 5 गुण आणि पदवीनंतरची अतिरिक्त 1 वर्षाची पदविका पदवीसाठी तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत. आणि 74.50 पेक्षा जास्त गुण असतील, तर त्यासाठी तुम्हाला तीनही कोर्सला या पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदवीनंतरच्या अतिरिक्त पदवीसाठी 6-6 गुण असणार आहेत. म्हणजे इथं तुम्ही जास्तीत जास्त 18 गुण मिळवू शकता. आणि जर का आपण कन्सिडर केलं की प्रामुख्यानं आपल्याला साधारणतः फर्स्ट क्लास मिळणं काही एवढी अवघड गोष्ट नाही आहे. तरी तुम्हाला इथं 15 गुण मात्र तुम्ही सहजपणे मिळवू शकता, हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी हा तक्ता परत एकदा काळजीपूर्वक पाहायचा गरज लागेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आता वरीलप्रमाणे गुण प्राप्त होण्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी संबंधित शिक्षणक्रम म्हणजेच अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. परीक्षा प्रवेशित स्थितीतील माहिती भरू नये. म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज भरताय, समजा आपण समजूया की पुढील काही दिवसामध्ये ही प्रवेश प्रक्रिया सुरू होते आणि त्यावेळेला मी हा अभ्यासक्रम माझा ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा अतिरिक्त पदवी असेल, ती मी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याला मी ॲडमिट असून चालणार नाही किंवा अपीअर असून चालणार नाही. तर साहजिकच त्याचा निकाल असलेला लागलेला असणं गरजेचं आहे. जे अर्जदार पदव्युत्तर पदवीच्या द्वितीय श्रेणीमुळे प्रवेशास पात्र होतील, त्यांना संबंधित पदव्युत्तर पदवीचे गुण देण्यात येणार नाहीत. म्हणजे एखाद्याची ज्याला आपण प्रवेश पात्रता म्हणूनच जर का पदव्युत्तर पदवीचे गुण धरलेले असतील, समजा इथं एम-ए, एम-कॉमचे 3 गुण दिसतायत, तर ते तुम्हाला मिळणार नाहीत. कारण तुमचे ते प्रवेश पात्रतेसाठीचे म्हणून गुण धरलेले आहेत. काही वेळेला कसं असू शकतं, की एखाद्या विद्यार्थ्याला पदवीला कमी गुण असतात आणि पी-जीला गुण जास्त असतात. मग ते जर का प्रवेशासाठी धरलेले असतील, तर त्याचा अतिरिक्त गुणांसाठी तुम्हाला फायदा होणार नाही, हे लक्षात घ्या. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्षात घ्या, की एका स्तरावरचा जो एक कोर्स आहे, त्याचे तुम्हाला एकदाच गुण मिळतील. जसं की मी पदवीचं कोर्स केलेला आहे, मी बी-ए केलेलं आहे. तर एकाच बी-एचे मला गुण मिळतील. 2-2 विद्यापीठाचं बी-ए जरी असलं किंवा 2 विषयातलं बी-ए जरी असलं, तरी मला त्याचे 2 वेळेस गुण मिळणार नाहीत. पदव्युत्तर पदवीचं तसंच, अतिरिक्त पदवीचंही तसंच. म्हणजे एका स्तरामधला तुम्ही एकच कोर्स करणं गरजेचं आहे. त्याचेच तुम्हाला मार्क मिळणार आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता हे आपण समजून घेतलं. त्याचबरोबर एक आता मी जे तुम्हाला सांगितलं ना, की काही वेळेला आपला सेवा कालावधी कमी असताना सुद्धा आपल्याला मुक्त विद्यापीठाच्या बी-एड अभ्यासक्रमाला प्रवेश कसा मिळवता येतो? तर त्याचं जे काही ज्याला आपण लॉजिक म्हणूया, त्याचं जे मॅजिक गणित म्हणूया, तर ते आता या मुद्द्यामध्ये, की जर का तुम्ही हेच कोर्स यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठातून पूर्ण केले असतील, तर तुम्हाला हे अतिरिक्त गुण मिळणार आहेत. म्हणजे अगोदरचे जे गुण होते, मी या तक्त्यात तुम्हाला जे सांगितले, की हे 4 गुण, 5 गुण, 6 गुण जे आहे त्या ठिकाणी दिसतायत तुम्हाला 3, 4, 5, 6 तुमच्या मार्कानुसार मिळणार आहे. तर हेच कोर्स जर का तुम्ही मुक्त विद्यापीठातून केले, तर त्याचे तुम्हाला अतिरिक्त गुण पुढीलप्रमाणे मिळणार आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण सुद्धा सांगेल. आता अतिरिक्त गुण मिळवण्याबाबतच्या अटी व नियम सुद्धा सांगितलेत या ठिकाणी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शिक्षणक्रम पूर्ण केलेले असल्यास बी-एड प्रवेशासाठी गुणवत्ता यादीमध्ये अतिरिक्त गुण खालीलप्रमाणे प्राप्त होतील. आता ऑनलाईन प्रवेश अर्जामध्ये ही देखील माहिती भरणं अनिवार्य आहे. एका पातळीवरील एकापेक्षा अधिक शिक्षणक्रम पूर्ण केलेले असले तरी प्रत्येक स्तरावरील एका शिक्षणक्रमाचे गुण गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरण्यात येतील, हे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरतेवेळी संबंधित शिक्षणक्रमाचे उत्तीर्णतेचे गुणपत्रक अर्जदाराकडे असणं आवश्यक आहे. आता हा जो काही तक्ता आहे, तो तक्ता खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात घ्या, की तुम्ही जर का याप्रमाणे कोर्स केलेले असतील, प्रमाणपत्र शिक्षणक्रम जर का एखादा 6 महिन्याचा विद्यापीठाचा कोर्स आहे, एखादा मुक्त विद्यापीठाचा, तो जर का तुम्ही पूर्ण केलेला असेल, तर त्याच्यासाठीचे तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. पदविका शिक्षणक्रम म्हणजे ज्याला आपण 1 वर्षाचा जो पदविका कोर्स असतो, डिप्लोमा कोर्स ज्याला म्हणतो आपण, जसं की आपल्याकडं शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम हा कोर्स आहे. तो जर का तुम्ही मुक्त विद्यापीठातनं पूर्ण केलेला असेल, तर तुम्हाला त्याचे 3 गुण मिळणार आहेत. पदवी शिक्षणक्रम म्हणजे ज्याला आपण ग्रॅज्युएशनचं शिक्षण म्हणतो. मी जर का मुक्त विद्यापीठातनं बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी केलेलं असेल, तर त्याला मला त्याचे अतिरिक्त 4 गुण मिळणार आहेत. अतिरिक्त 4 गुण म्हणजे कसे पहा, की आता आपण एक उदाहरण समजून घेऊया, की जर का मला पुणे विद्यापीठाच्या पदवीचे 4 गुण मिळणार असतील आणि तेच जर का मी ज्याला आपण काय म्हणूया, की मी इकडून जर का पूर्ण केलं माझं ग्रॅज्युएशन कुठून? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठावर, त्याचे अतिरिक्त प्लस 4 गुण हे मला मिळणार आहेत. म्हणून आपण हे शिक्षण मुक्त विद्यापीठात घेणं गरजेचं आहे. पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम ज्याला आपण पी-जी अभ्यासक्रम म्हणतो, एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी ते जर का पूर्ण केले असतील, तर त्याचे तुम्हाला अतिरिक्त 5 गुण मिळणार आहेत.
आणि संशोधन पदवी ज्याला म्हणतो आपण एम-फिल किंवा पी-एच-डी असेल तुमचा. आता एम-फिल तर बंदच झालेला आहे, परंतु पी-एच-डी हा अभ्यासक्रम सुरू आहे, तर त्याचेही तुम्हाला 6 गुण मिळू शकतात. म्हणजे मुक्त विद्यापीठातनं जर का तुम्ही एखादा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल, या ठिकाणी 4 संधी तुम्हाला दिलेल्या आहेत. खरं तर 5 संधी येतात. एक प्रमाणपत्र शिक्षणक्रम, पदविका शिक्षणक्रम, पदवी शिक्षणक्रम, पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आणि संशोधन पदवी. म्हणजे किती झाले एकूण? 3 अन् 2 5, 5 अन् 4 9, 5 14 आणि 6 20. तर आपण गृहीत धरून चालूया, की पी-एच-डी करणं एवढं काही ज्याला आपण काय म्हणू, की शक्य गोष्ट नसते. परंतु अगोदरचे जे गुण आहेत 14 गुण मात्र हमखास तुम्ही जास्त मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतल्याच्या नंतर मिळवू शकता. त्यामुळे आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी हे आपला जर का स्मार्टली असा विचार केला, मी डी-एड झाल्या जर का हे कोर्स करायला घेतले, तर निश्चितपणे मला याचा अतिरिक्त गुणांच्यामध्ये फायदा मिळू शकतो आणि मला अगदी पहिल्या 5-10 वर्षामध्ये सुद्धा तुम्हाला मुक्त विद्यापीठाच्या बी-एड अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. कारण सेवा काळासाठी प्रत्येक वर्षासाठी एकच गुण आहे. मात्र तुम्ही 2 वर्षामध्ये मुक्त विद्यापीठाचे किंवा 3 वर्षामध्ये मुक्त विद्यापीठाचे 2 कोर्स करू शकता. आता काय झालेलं आहे, की एन-ई-पी 2020 नुसार एकाच वेळी तुम्हाला मुक्त विद्यापीठाचे 2 अभ्यासक्रम पूर्ण करणं देखील शक्य झालेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं जर का तुम्ही आपलं व्यवस्थित नियोजन केलंत आणि आपले जर का कोर्स पूर्ण केले, तर साहजिकच तुम्हाला मुक्त विद्यापीठाच्या बी-एड अभ्यासक्रमाला अगदी सहजपणे प्रवेश मिळू शकतो. म्हणून तुम्ही ही सगळी माहिती काळजीपूर्वक समजून घ्या आणि ही जी माहिती मी तुम्हाला सांगतोय ती मागच्या म्हणजे 2025-26 साली जे विद्यापीठाने माहिती पुस्तिका दिलेली होती, अधिकृत माहिती पुस्तिका त्याच्यानुसारचे प्रवेश दिलेले होते. त्यानुसारची माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलेली. या माहितीचा निश्चितपणे फायदा करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास याच्या संदर्भात काही शंका असल्यास तर ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा. हा व्हिडिओ हाईप करायला विसरू नका आणि आज जर का प्रथमच आपण या चॅनलला असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत जातील आणि यापुढे आपण बी-एड अभ्यासक्रमासाठी प्रवेशावेळी अध्यापन पद्धती कशी निवडायची, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी असते किंवा इतर तुम्हाला जे काही महत्त्वाचे वाटतात त्या विषयावरचे व्हिडिओ अपलोड करत जाऊया. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. थँक सो मच.